देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं। नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण गुरुग्रहाचा होणारा राशीबदल आणि राशीबदल केल्यानंतर मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत। देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं। देवगुरूंचं राशी परिवर्तन म्हणजे 12ही राशीच्या जातकांना उत्सुकता, कुतूहल, जीवनामध्ये काय बदल होणार आहे या सगळ्या विषयांचे पडलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर जो देतो तो गुरु ग्रह। चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवारी म्हणजेच 1 मे 2024 या दिवशी दुपारी 12:56 गुरुग्रह आपलं राशी परिवर्तन करेल आणि गुरुग्रह मेष रास सोडून वृषभ राशीमध्ये स्थानापन्न होतील। मग मित्रांनो, मेष राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय होणार आहे? महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल तर नंबर आम्ही खाली स्क्रीनवरती देत आहोत, त्यावरती संपर्क करून आपण आमच्या टीमशी बोलून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपल्या समस्या सोडवू शकतात। मेष राशीच्या लोकांना गुरुग्रह हा दुसरा येतोय आणि विशेष म्हणजे तो ताम्रपदाने येतोय आणि ताम्रपदाचं लक्षण श्री प्राप्ती असं सांगितलेलं आहे। आता गुरुग्रह ज्या वेळेला दुसरा असेल तर या गुरुग्रहाला 3 दृष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत। 5वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 9वी दृष्टी। मग मेष राशीच्या जातकांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाची 5म दृष्टी ही 6ष्ठ स्थानावर जाणार आहे, 7म दृष्टी ही 8म स्थानावर जाणार आहे, 9म दृष्टी ही 10म स्थानावर जाणार आहे, म्हणजेच 3 स्थानांना ॲक्टिवेट करणार आहे। 6ष्ठ स्थान, 8म स्थान आणि 10म स्थान। वास्तविक बघायला गेलं, गुरु महाराज ज्या राशीमध्ये परावर्तित होऊन जात आहेत ती त्यांच्या शत्रूची राशी आहे, म्हणजेच शुक्र ग्रहाची। मग द्वितीय स्थानामध्ये गुरुग्रह ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्या मेष राशीच्या लोकांना याचे विशेष परिणाम काय असणार आहे तर अत्यंत कष्टाने धनलाभ, महत् प्रयासाने धनाच्या प्राप्तीचा योग। म्हणजेच काय, कष्ट खूप करायला लागणं, काम करू परंतु बेरीज वजाबाकी एकसारखी होईल। जेवढे पैसे लागलेत व्यापारासाठी तेवढेच आपल्याला मिळतील, म्हणजे शिल्लक राहत नाही। मग ह्या लोकांनी काय यत्न घेतलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे तर आपलं व्यवहार, दैनंदिनी जीवन हे अत्यंत व्यावहारिक पद्धतीने चालवलं पाहिजे। नाहीतर नुसतं आपण काम करतोय, कष्ट करतोय, त्याचा जर आपल्याला कुठल्याही प्रकारची शिल्लक राहत नसेल तर केलेलं काम आपलं व्यर्थ आहे, हे गुरु महाराज तुम्हाला सांगताय। भृगु महर्षींनी धनस्थानामध्ये गुरुग्रहाचं तर फार विपरीत फल सांगितलेलं आहे, परंतु गुरुग्रह ज्या राशीमध्ये जातो, ज्या स्थानामध्ये जातो, त्याचा जर आपण विचार केला तर बहुतांश लोकांना तो चांगल्या प्रकारची धनप्राप्ती देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो शुभ राशीमध्ये आहे की अशुभ राशीमध्ये। आता गुरुग्रह दुसरा जर मेष राशीच्या लोकांना येतोय, शत्रू राशीत येतोय, तर या लोकांनी व्यवहारामध्ये शुद्धता ठेवावी असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतं। आता ह्या लोकांनी कुठल्या व्यवसायामध्ये तुम्ही गेलं पाहिजे द्वितीय स्थानामध्ये ज्या वेळेला गुरुग्रह येतो तर महत्त्वाचे विषय म्हणजे पहिली गोष्ट बँकिंग क्षेत्र असेल,
वैद्यकीय क्षेत्र असेल, राजकारण असेल, एखादा आपण व्यापार सुरू केलेला असेल, भविष्य कथनाच्या दृष्टीने हा गुरुग्रह वाकसिद्धी देणारा योग आहे. जे बोलाल ते सत्य होईल, जे बोलाल ते खरं होईल. बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये जन्मकुंडलीमध्ये जर गुरुग्रहाची महादशा चालू असेल विंशोत्तरी आणि गुरुग्रह जर द्वितीय स्थानात आला असेल तर हा गुरुग्रह मंत्रीपद देतो, बँकेमध्ये मोठं अधिकार पद देतो, उद्योगधंद्यासाठी मोठी जागा देतो. आता द्वितीय स्थान म्हणजे कुटुंबाचं आहे, धनाचं आहे आणि वाणीचं आहे. आपल्या वाणीच्या प्रभुत्वानं लोक आपल्याकडे आकर्षित होतात, वशीभूत होतात. म्हणजेच काय, जणू समुदायावरती आपला एक मोठा पगडा तयार होतो आणि आपल्या वाचासिद्धीमुळे अनेक लोक आपले दर्दी होतात, आपल्या वाक्सिद्धीमुळे अनेक लोक आपल्या प्रेमाचे होत असतात. कुटुंबामध्ये एक मोठं वातावरण तुम्हाला प्राप्त होतं. फक्त यामध्ये मोठेपणा करायला जाल, अति पैसा खर्च कराल तर मानसिक त्रासाला सामोरे जावं लागेल. बोलताही येणार नाही, कोणाला सांगता येणार नाही. पैसे खर्च करतोय म्हणजेच कर्ज काढून आपल्याला कुठलीही गोष्ट करायची नाही, हे प्रामुख्यानं हा दुसरा गुरु मेष राशीच्या लोकांना महत्त्वाची माहिती इथे देतोय. हा द्वितीय स्थानातला गुरु मिष्टान्न प्रिय आहे, आनंदाचा भोगता आहे, भोजनाचा भोगता आहे. चांगलं भोजन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे. लोकांमध्ये, समाजामध्ये गौरवता तुम्हाला प्राप्त होईल. परंतु हा दुसऱ्या स्थानामध्ये वृषभ राशीचा आल्या कारणानं गुरुग्रहाची ही शुभ स्थानाची रास नाही, ती अशुभ आहे, शत्रू ग्रहाची आहे. मग काळजी काय घेतली पाहिजे, तर हा गुरु आपल्याला खोटं बोलायला लावू शकतो या स्थानातला. मग महत्वाची गोष्ट, खोटं बोलणं आपण टाळावं. मदिरापान म्हणजेच व्यसन करण्याचे योग, अति दारू पिण्याचे योग, त्याच्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची नासाडी करून घेण्याचे योग आलेले आहे. स्वतःचा मोठेपणा करण्याच्या नादामध्ये कर्जबाजारी हे लोक होऊन जातात. स्त्री सुखामध्ये व्यत्यय येतो. इस्टेट प्रॉपर्टीवरती कारण नसताना आपण कर्ज चढवून घेतो. एखादी वस्तू चोरीला जाण्याची गोष्ट आहे. विद्या शिकत असताना आपला गुरु आपल्याला बोलला तर त्याला आपण दुखवतो, आपली विद्या अपुरी राहते, म्हणजे आपण आपल्या पायावरती स्वतःहून दगड पाडून घेतो. स्वभाव उधाळपट्टी करणारा असतो, पैसे हातात कितीही आले तरी ते टिकत नाही. यांसारख्या गोष्टीचा त्रास या राशीच्या लोकांना दिसतो. मग तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही श्री प्राप्ती सांगितली आहे, ती आहे, परंतु तो वृषभ राशीत असल्यामुळे ह्या गोष्टींना थोड्याफार आपल्याला जपावं लागेल, आपल्याला काळजी घ्यावी लागेल. यासाठी उपाय तुम्हाला सांगत आहे. त्या उपायाचं तुम्ही जर चिंतन केलं, मनन मंत्राचं पठण केलं तर तुमचा त्रास नक्की कमी होईल. गुरुग्रहाचा 19,000 जप आपण स्वतः करावा. ओम बृहस्पतये नमः हा सोपा आणि साधा मंत्र आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला पुराणोक्त मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचा आपण जप करावा. गुरुवारी आपण व्रत उपवास करावा. दत्तगुरूंना पिवळ्या रंगाचे फुलं वाहावे. त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आपण दान करावी. शक्य असेल तर थोडंसं सुवर्ण दान करावं. हे शक्य नसेल तर गुरु महाराजांच्या प्रतिमेचं ज्या दिवशी गुरुग्रहाचा बदल होईल त्या दिवशी आपण पूजन करावं. शक्य असेल तर दान केल्यानं आपल्या दोषाची, त्रासाची तीव्रता कमी होत असते मित्रांनो. याचबरोबर गुरु महाराजांच्या 3 दृष्टी आहेत. पहिली दृष्टी ही द्वितीय स्थानातनं पंचम दृष्टी जाते षष्ठ स्थानावरती. मग आता दृष्टी म्हटल्यानंतर त्या स्थानाला ती ॲक्टिवेट करते. आजारपण ती थांबवेल, शरीर पीडा ती थांबवेल, मित्रांना जवळ आणेल, मित्रांचं सहकार्य तुम्हाला असेल आणि मातुल घराण्याची विशेष मदत तुम्हाला होईल. चांगल्या ठिकाणी नोकरी लागण्याचा योग आहे. अवांतर गोष्टींना टाळा. काम करण्याची वृत्ती ठेवा, म्हणजे तुम्ही प्रगती करू शकाल. गुरु महाराजांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावरती आलेली आहे.
शरीरपीडा, आयुष्यावरती येणारं संकट टळलेलं आहे. शेअर्स मार्केटमध्ये चांगला धनलाभ तुम्हाला होऊ शकतो. याच बरोबर आपण कुठे बँकेमध्ये किंवा चांगल्या सेफ ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल तर ती तुमच्यासाठी उत्तम आहे. गुरु महाराजांची नवमदृष्टी दशमस्थानावरती जाते. मोठं आढळपद, कर्माची स्थिरता, जीवनामध्ये प्रगती हे योग आहेत. परंतु काही गोष्टी ज्या मी वर्ज करायला लावलेल्या आहेत, टाळायला लावलेल्या आहेत, त्या प्रामुख्यानं तुम्हाला टाळाव्या लागतील, अन्यथा त्रास तुम्हाला होऊ शकतो. याचबरोबर मित्रांनो, या सगळ्या गुरुपरिवर्तनाची माहिती तुम्हाला लक्षात आली. जर शक्य झालं तर एक पिंपळाचं वृक्ष तुम्ही लावा, त्या पिंपळाच्या झाडाची सेवा तुम्ही करा. नक्कीच गुरु महाराजांची कृपा आपल्यावरती होईल. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.